शंकरपाळी कसं कापायचं? काय केलंस? शंकर केलंस? ही स्टाईल कुठली आहे? साकू लागेल बरी हाताला. शिस्तीत शिस्तीत कापेल. पता है तेरी मम्मी का लहंगा है ये. जब भी पहनती थी ना तो डैडी कहते थे कि कमाल की कौड़ी लग रही है. तुझे चट्टी पे लगाओ तो दुनिया जीत जा. जमतंय काय? तुला जमतंय? बघू. हॅप्पी काय करतेस तू? लाडू लड्डू. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्याकडे तर सुरू झाली आहे दिवाळीच्या फराळाची तयारी. बेसनचे लाडू जे आहेत ते आम्ही घरीच बनवलेत. शंकरपाळे आणि करंजे सगळ्या गोष्टी घरी बनवल्यात. आणि बाकी सगळ्या गोष्टी, चिवडा असेल, बाकरवडी असेल, चकली असेल, हे सगळं मी विकत आणलेलं आहे. कारण की 2 मुलं आहेत, त्यांना घेऊन मला जमणार नाही. आणि लकीली माझी मम्मी घरी होती आता या 2 दिवसांमध्ये माझ्याकडे आली आहे. त्यामुळे मग तिला एक दिवस अजून थांबवून घेतलं आणि हे सगळं आम्ही दोघींनी मिळून केलं. त्यामुळं थँक्यू मम्मी या व्हिडिओच्या मार्फत तुलासुद्धा. तर हे सगळं मी का करते माहिती आहे का? लक्ष्मीपूजनसाठी लागणार आहे मला म्हणून बनवते आहे. नाहीतर मला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. खाण्यासाठी जे पदार्थ येतात ना फराळाचे, ते मम्मीकडून आणि सासूबाईंकडून येतात. इतकं असतं फराळाचं किंवा मोठ्या प्रमाणात येतं. हे छोट्या प्रमाणात मी करते कारण मला लक्ष्मीपूजनच्या पूजेसाठी या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. आणि म्हणून मग हे आत्ताच करून ठेवलं. कारण की दोघांबरोबर मला हे सगळं पॉसिबल होणारच नाही आहे एकटीला. आणि सध्या आमचे आहोत तर इतके बिझी आहेत की काही विचारूच नका. आणि म्हणून मग काही गोष्टी घरी करण्याचं ठरवलं आणि काही गोष्टी विकत आणले. सगळ्यांच्या घरी थोडीफार गडबड सुरूच असेल दिवाळीच्या फराळाची. आता बऱ्यापैकी लोक आता जे सामान लागतं ते आणत असतील. शॉपिंग वगैरे चालू असेल. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या घरी काय काय चालू आहे दिवाळीचं. आमच्याकडे तर फराळ रेडी झाला. आणि यावर्षीच्या फराळाची जी सुरुवात होती ना ती परीच्या हस्ते झालेली आहे.